नमस्कार, मितवा स्टोरी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मागील भागात आपण पाहिलं श्रावणी आणि निखिलचा टॉम अँड जेरीचा खेळ सुरू झालेला होता। दोघेही स्वभावाने सारखेच, त्यामुळे त्यांचे शब्द न शब्द वाद वाढतच जातात। तर आता पाहू पुढे। श्रावणीने निखिलला अनेक वेळा तिच्या स्कूटीवरून उतरायला सांगितले, पण तरीही निखिल तिच्या स्कूटीवरून काही उतरलाच नाही। शेवटी नाईलाजाने श्रावणीने स्कूटी स्टार्ट केली। स्कूटी चालवत असताना ती अधूनमधून स्कूटीच्या मिररमधून निखिलला पाहायची, तर निखिलही मिररमधून तिलाच पाहत होता। हवेने उडणारे श्रावणीचे केस निखिलच्या चेहऱ्यावरती येत होते, पण आज त्याला तिच्या त्या उडणाऱ्या केसांचा राग आला नाही, तर त्याने हळुवारपणे तिचे केस साईडला केलेत। श्रावणीने आश्चर्याने पुन्हा स्कूटीच्या मिररमधून त्याला पाहू लागली। तिला आठवलं, मागच्या वेळेस ॲडमिशनला जाताना निखिलने ज्या प्रकारे तिचे केस पकडून ठेवले होते आणि आज तो ज्या प्रकारे तिचे केस साईडला करत होता, त्याच्या या दोन्ही वेळेच्या वागण्यामध्ये बराच फरक होता। तिला ॲडमिशनच्या वेळेचा निखिल आठवला, म्हणून ती चकित होऊनच त्याला मिररमधून पाहत होती। निखिलच्या चेहऱ्यावरतीही चांगलीच भलीमोठी स्माईल होती। आत्ता हा काही वेळापूर्वी कसा भांडत होता माझ्याशी आणि आता कसा हसतोय, याचं गणित ना मला खरंच काही कळत नाही, श्रावणी आपल्याच मनात विचार करत होती। श्रावणी निखिलचा आवाज तिच्या कानावर आला। तिने त्याला काहीही उत्तर दिले नाही। ती तशीच स्कूटी चालवत राहिली। निखिलने पुन्हा आवाज दिला, श्रावणी, पण तो आता हळूच तिच्या कानापाशी येऊन बोलत होता। तिने दुसऱ्या वेळेसही त्याला कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर दिलं नाही। श्रावणी, मला माहीत आहे तुला माझा फार राग आला आहे, म्हणून तू माझ्याशी बोलत नाही आहेस, पण मी त्या दिवशी तुला गप्प का राहायला सांगितलं त्याचं कारण तरी आधी समजून घे। तू जर चिडली आहे तर माझंही काम आहे की तुला जो गैरसमज झाला आहे तो दूर करायचा। त्या दिवशी आम्हाला प्रोजेक्ट सबमिट करायचं होतं आणि त्याशिवाय आपल्या कंपनीचे CEO सुद्धा त्या मीटिंगला हजर राहणार होते। त्यांच्यासोबतच आमची मीटिंग होणार होती। जर तुमचे वाद अजूनच वाढत गेले असते तर त्याचा काही परिणाम कामावर सुद्धा झाला असता। अदिती देखील माझ्यासोबतच त्या प्रोजेक्टमध्ये होती। आम्ही दोघे मिळूनच तो प्रोजेक्ट हँडल करत होतो आणि त्यातच जर तिने अजूनच CEO सरांना काही उलटसुलट गोष्टी तुझ्या बाबतीत सांगितल्या असतं तर त्यांच्यावर तुझ्या बाबतीत खूप खराब इम्प्रेशन पडलं असतं। कितीही झालं तर अदिती सिनियर आहे आणि त्याशिवाय ती तिच्या कामात अगदी परफेक्ट आहे। जर तिने तुझी कंप्लेंट केली असती तर बॉसनेही तिचं नक्कीच ऐकलं असतं आणि मला हेच नको होतं। ज्या प्रकारे आम्ही आमची इमेज सरांसमोर क्रिएट केली आहे तशी तुझी इमेज सरांसमोर चांगलीच असावी, म्हणून मी तुला गप्प राहायला सांगितलं। दरवेळेसच प्रत्युत्तर देणं हे गरजेचं नसतं। काही गोष्टी शांत राहून सुद्धा हँडल करता येतात। मलाही माहीत आहे तुला खूप राग पटकन येतो आणि अदितीलाही येतो। तुम्ही दोघीही अगदी सारख्याच आहात। तुम्ही दोघीही माघार घेणार नव्हत्या, त्यामुळे एकाने गप्प बसणं खूप गरजेचं होतं, म्हणून मी तुला शांत बसायला सांगितलं आणि तिच्या डेस्कजवळ जाऊन तिलाही हा टॉपिक इथेच बंद करायला सांगितला होता, म्हणून तिने तो पुढे ताणला नाही। निखिल बोलत होता तर श्रावणीही त्याचे बोलणे ऐकत होते आणि आता कुठेतरी त्याचं वागणं हे देखील तिला पटलेलं होतं। अरे पण मी इतक्या काही मिस्टेक केल्याच नव्हत्या। मी सगळं काम तुला विचारूनच तर करत होते ना, मग तिला कशाला इतक्या मिस्टेक सापडलेत आणि तेही कुठून? ती कुठेही काहीही बडबडत होती। तिला कळत नाही का की मी ऑफिसमध्ये नवीनच जॉईन झालेली आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी तिने एकदम परफेक्ट काम येण्याची अपेक्षा करावी? मी अजूनही अंडर ट्रेनिंगमध्येच तर आहे। मला तिचे हे वागणं अजिबात पटलेलं नाही आहे। ही कोणती पद्धत नाही झाली बोलण्याची। ती अशी वागत होती जशी काही कंपनीची CEOच आहे। श्रावणी, मला नाही माहीत तुमच्या दोघींची सुरुवात कुठून झाली, मी तर नंतरच आलेलो होतो।
मलाही नाही कळालं की तिला नक्की कुठे मिस्टेक जाणवल्यात. मी तिला तसं विचारलंही, पण तिने आता या विषयावर मला काहीच बोलायचं नाही इतकंच सांगून तो विषय टाळला. तर मग मी पुढे काय बोलणार होतो? कदाचित आमचं प्रोजेक्टचं सबमिशन आणि मीटिंगचं प्रेशर असल्या कारणामुळे तिने थोडं जास्तच ओव्हर रिॲक्ट केलं असावं. पण तशी ती चांगली आहे, तुला जाणवेल हळूहळू, निखिल म्हणाला. ती चांगली असू दे किंवा कशीही असू दे, मला आता तिच्याशी काही घेणं देणं नाही. मी काही तिच्या टीममध्ये नाही आहे. जाऊ दे, तू आता तो विषय सोड. हळूहळू तुमच्या दोघींचाही राग कमी होईल. निखिलचं संपूर्ण बोलणं ऐकल्यानंतर आता कुठेतरी श्रावणीचाही राग थोड्याफार प्रमाणात निवळला होता. जितका राग तिच्या डोक्यात होता, निखिलचं बोलणं ऐकून तर तो बऱ्याच प्रमाणात शांत झालेला होता. ते दोघेही स्वीट कॉर्नरजवळ पोचलेत. श्रावणीने रसमलाई घेतली तर लगेच निखिलनेही रसमलाईचे पैसे पे केलेत. अरे, तू कशाला पैसे भरलेस? मी तर देतच होती ना. हे घे रसमलाईचे पैसे, श्रावणी निखिलकडे पैसे देत म्हणाली. अगं असू दे, तू दिले काय आणि मी दिले काय, काय फरक पडतोय? असेही आपण रिलेटिव्ह तर आहोतच ना. शेवटी माझाच भाऊ आणि माझीच वहिनी तर येत आहेत. मग त्यांच्यासाठी मी पैसे भरले तर त्यात काय विशेष? अरे हो, पण ते आमच्या घरी येत आहेत ना, मग त्याचे पैसेही आम्हीच द्यायला पाहिजेत. तू कशाला उगीच तुझे पैसे खर्च करतोयस? असू दे गं, तुझा पहिला पेमेंट झाला की तेव्हा तू मला पार्टी दे. आता ही रसमलाई माझ्याकडून आहे असं समज. किमान ती रसमलाई खाऊन तरी तुझं तोंड गोड होईल. तर बोलतानाही चांगलंच आणि गोड गोड बोलशील, निखिल श्रावणीची मस्करी करत खट्याळपणे म्हणाला. तर श्रावणीही बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहून मान हलवू लागली. माझं तोंड गोडच आहे, पण त्यातला गोडवा काही जणांनाच दिसतो आपापल्या परीने. जो जसा असतो ना, त्यालाही समोरचं तसंच वाटतं. श्रावणीही तितक्याच एटीतच म्हणाली. बरं बाई, चल आता. दोघेही स्वीट कॉर्नरमधून बाहेर निघालेत आणि श्रावणी स्कूटीला चावी लावणार तेवढ्यातच निखिल म्हणाला. श्रावणी, स्कूटी मी चालवतो. रस्त्याने येताना बरीच ट्रॅफिक आहे, इथेच बराच उशीर होईल. श्रावणीला निखिलचं म्हणणं पटलं आणि तिने स्कूटीची चावी त्याला दिली. निखिल पुढे बसला तर श्रावणी मागच्या सीटवर बसली. सकाळपासून रागात असलेला श्रावणीचा चेहरा आता कुठेतरी शांत आणि हसरा दिसत होता. निखिल तिला स्कूटीच्या मिररमधून अधूनमधूनच पाहत होता. तिचा हसरा चेहरा चांगला वाटतो. चिडली तर कशी लेडी डॉन असल्यासारखी वाटते. निखिल स्वतःच विचार करत तसाच गालात हसत होता. श्रावणीची अचानक नजर त्याच्याकडे गेली. तुला काय झालंय रे मध्येच हसायला? तेही एकटा एकटा हसतोयस? काही हसण्यासारखं असेल तर मलाही सांग, मीही हसते. श्रावणी म्हणाली. काही नाही गं, असंच. निखिल म्हणाला. काही नाही म्हणजे? मग काय तू विनाकारण हसतोयस? नसेल सांगायचं ना तर मग राहू दे. श्रावणीच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन लगेच बदललेत. काही नाही गं, हेच तुझे एक्सप्रेशनच बघूनच हसू येतं मला. हसताना किती छान दिसतेस. म्हणजे जेव्हा चिडते तेव्हा बापरे. निखिल इतकाच बोलून गप्प बसला. त्याला माहीत होतं पुढचं जरी बोलायचं त्याच्या मनात असलं तरी तो बोलू शकत नव्हता. म्हणजेच तुला बोलायचं आहे काय? वाक्य तर पूर्ण कर आधी, श्रावणी म्हणाली. तेच सांगतोय तुला. तू हसताना छान दिसतेस तर नेहमीच हसत राहा. निखिलने कमी शब्दात त्याच्या मनातलं बोलून दाखवलं. बाय द वे, अदिती तुझी खास फ्रेंड आहे का? श्रावणीने विचारलं. हो आहे, खास फ्रेंड आहे ती माझी. का? निखिल म्हणाला. निखिल हो म्हणताच श्रावणीच्या चेहऱ्याचा रंग उडाला. ती तशीच गप्प राहिली. अदिती, राकेश आणि मी आम्ही कॉलेजपासूनच एकत्र आहोत आणि जॉबही आम्हाला एकत्रच लागला. त्यामुळे आमची इतक्या वर्षाची मैत्री आहे तर ती खास असेलच ना. तसं आम्ही आमच्या मैत्रीला मेंटेनसुद्धा ठेवतो. कामामध्ये मैत्रीला
मध्ये येऊ देत नाही. पण जर आमच्या तिघांमधून एखाद्यालाही काही अडचण असेल तर आम्ही एकमेकांची मदतही करत असतो. म्हणून आमची मैत्री आजपर्यंत टिकून आहे. त्यात फक्त अदितीचा स्वभाव थोडासा रागीट आहे. तिला लवकर राग येतो. पण आम्हाला कळून चुकलं की मुलींच्या नाकावरतीच राग बसलेला असतो. म्हणून जेव्हा ती चिडलेली असते तेव्हा आम्ही तिला काहीच बोलत नाही. ती शांत झाली की ती आपोआप स्वतःहून येते बोलायला. निखिल म्हणाला, अच्छा, म्हणजे फार जुनी मैत्री आहे तुमची. तुला एक विचारू का? पण जर तुला राग येणार नसेल तर विचारते. श्रावणी म्हणाली, हां विचार ना. असं म्हणतेस म्हटल्यावरती का राग येण्यासारखं आहे का, जे तू इतकं बोलते तर? निखिल म्हणाला, आता ते मी काय सांगू. काय माहीत कोण कसं घेतं त्याच्यावर ते डिपेंड आहे. जाऊ दे, काही नाही विचारायचं मला. श्रावणी म्हणाली, अगं विचार, काय विचारायचंय तुला? नाही चिडणार मी. बघ नक्की ना? हो बाबा, नाही चिडणार. विचार, काय विचारतेस तर? निखिल म्हणाला, अदिती तुझी फक्त फ्रेंड आहे की अजून खास खास फ्रेंड आहे? श्रावणी पटकन बोलून गेली, पण घाबरलीही तेवढीच. म्हणजे खास खास फ्रेंड? नक्की काय बोलायचंय तुला? थोड्याच वेळात लगेच निखिलला क्लिक झालं. अदिती माझी GF असं काही म्हणायचं आहे का तुला? निखिल म्हणाला, तसंच काही नाही ग. आम्ही फक्त फ्रेंडच आहोत. एवढे वर्ष झाले आम्ही एकत्र आहोत, पण आमच्यात मैत्रीशिवाय दुसरं काहीही नाही. का? तुला का असं वाटलं? निखिलने विचारलं. वाटलं नाही रे असं काही, पण सहज म्हणून विचारते. नेहमी सोबत दिसतात ना तुम्ही, म्हणून. मी काही घरी कोणाला सांगणार नाही असंही. श्रावणी म्हणाली, अगं सांगायचंय काय, साहिल आणि मृणालच्या लग्नात ती आलेलीच होती आणि येते ती कधी कधी काही कार्यक्रम असले तर घरी. आणि जर तसं काही असतं तर असतं, त्यात कशाला खोटं काही बोलू. बघू आता कोणी भेटते की आई बाबा शोधून आणतात. श्रावणीकडे निखिल स्कूटीच्या मिररमधून पाहत हसत म्हणाला. निखिल इतकं बोलल्यावर श्रावणीलाही त्याच्या बोलण्यावरती विश्वास पटला. हा इतका कॉन्फिडन्सने बोलतोय तर अदिती आणि त्याचं काही नसावं. पण त्या अदितीच्या मनात काय आहे कुणास ठाऊक. श्रावणी आपल्याच मनात विचार करत होती. काही वेळाने ते दोघेही सोसायटीमध्ये पोहोचले. घरी आले तर मृणाल आणि साहिल दोघेही आलेले होते. श्रावणीने डोअरमधूनच मृणालला पाहताच पटकन पळतच आतमध्ये गेली. तिने मृणालला घट्ट मिठी मारली. दीदी काय गं, किती उशिरा आलीस तू? आणि तू आज येणार आहे हे साधं फोन करून देखील सांगितलं नाहीस मला. आता आज आलीच आहेस ना, तर तू इथेच थांब रात्रभर. श्रावणी म्हणाली, नाही गं, मी फक्त तुमची भेट घेण्यासाठी म्हणून आले आहेत. आणि घरी आईबाबांना तसं सांगितलं पण आहे की आम्ही जेवण करूनच येणार, त्यामुळे मला काही थांबता येणार नाही. काय गं दीदी, मग लवकर तरी यायचं ना निदान. साऊ, लवकर येऊन पण मी काय करणार होते? मी सुद्धा ऑफिसमध्ये गेली होती आणि तू सुद्धा. आणि मग तू काय सुट्टी घेणार होतीस ऑफिसच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच? सहज तुमची आठवण आली म्हणून साहिल बोललेत जाऊन भेटून ये. खरं तर मी ऑफिसमधूनच डायरेक्ट येणार होती, पण मला थोडंसं बरं वाटत नव्हतं म्हणून घरी गेली. थोडा वेळ आराम केला आणि मग तोपर्यंत साहिलही आलेत. मृणाल म्हणाली, दीदी काय झालं गं तुला? बरं नाही आहे तर? तू मेडिसिन घेतलीस का? श्रावणीने विचारलं. अगं काही नाही, थोडासा वीकनेस आल्यासारखं वाटत होतं म्हणून म्हटलं थोडा आराम करून घेऊ. श्रावणीने थोडा वेळ साहिलसोबत पण गप्पा मारल्यात. जीजू, मी दीदीला माझ्या रूममध्ये घेऊन जाते, तुम्हाला कंपनी द्यायला असंही निखिल आहेच. असे बोलून श्रावणी मृणालला तिच्या बेडरूममध्ये घेऊन गेली. दीदी बरं झालं गं तू आली, मी खूप मिस करते गं तुला. आणि आई पण. खास करून तर सकाळी मला झोपेतून उठवायच्या टायमाला रोज आईच्या तोंडात तुझंच नाव असतं. तेवढ्यात कावेरीही बेडरूममध्ये आल्या. बघ, आईचं नाव काढलं आणि आई आलीच. हो बाई, हे काम ना तर खरंच माझ्या मागे लागलं तिला झोपेतून उठवायचं.
तिघी माय लेकींच्या बराच वेळ गप्पा चालू होत्या. काही वेळ मृणालसोबत गप्पा मारून कावेरी पुन्हा किचनमध्ये काही काम करण्यास गेल्या. मृणालने श्रावणीला तिच्या नवीन ऑफिसबद्दल विचारलं. ऑफिस तर चांगलं आहे ग दीदी, आणि तिथले लोकही, फक्त जर एखाद दोन सोडले तर मग बाकी सगळं चांगलं आहे. साऊ, तुला जाणवलं पण का 2च दिवसात की त्यात एखाद दोन लोक खराब आहेत म्हणून? हो मग, त्यात तर ती बया तर निखिलचीच फ्रेंड आहे. खूप ॲटिट्यूड आहे ग दीदी तिला, आणि नीट बोलायची पद्धत पण नाही आहे. श्रावणीने ऑफिसमधला झालेला सगळा प्रकार मृणालला सांगितला. तरी मला जाणवलंच त्या दिवशी तुझ्या बोलण्यातून. म्हणून खरं तर मी भेटण्यासाठी आले. तुझा आणि निखिलचा पुन्हा काही वाद झाला की काय याची शंका मला आलीच होती. मृणाल म्हणाली. हो दीदी, झाले तर होते आमचे वाद, पण ते आता सॉर्ट आऊट पण झालेत. बरं झालं, तुमच्या दोघांचे वाद लवकर आटोक्यात आलेत, मृणाल हसत म्हणाली. दोघी बहिणींच्या बराच वेळ गप्पा चालू होत्या, तर बाहेर निखिल आणि साहिल या दोघा भावांच्याही गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. बरं झालं भावा, तू आज इकडे आलास, नाहीतर मी एकटाच बसून राहिलो असतो. या दोघी बहिणींच्या गप्पा काही संपणार नाही लवकर, साहिल निखिलला म्हणाला. हो ना, म्हणून तर खास तुझ्यासाठी थांबवून घेतलंय मला. आज तुझे सासरेबुवा पण घरी नाही आहेत, त्यामुळे तर मी थांबलोय तुला कंपनी द्यायला. ते असते तर त्यांची कंपनी झालीच असती तुला, निखिल म्हणाला. हो ते तर आहे, पण सासरेबुवांशी बोलताना ना मला फार भीती वाटते. त्यांचा आवाजच इतका कडक आहे की ऐकताच लगेच घाबरल्यासारखं होतं, साहिल म्हणाला. काय काय सांगतोयस? तुला तुझ्या सासऱ्यांची भीती वाटते? निखिल साहिलला बोलून हसायला लागला. अरे भीती म्हणजे तसं नाही, पण थोडंसं काय माहीत मनातून जरा वेगळंच वाटतं. राहू दे हां, राहू दे, कळल्या मला तुझ्या भावना. ते दोघेही गप्पा मारतच होते की तेवढ्यातच. काका आलेत तुम्ही? आम्ही तुमच्याविषयीच बोलत होतो, निखिल म्हणाला. लगेच साहिलने डोरकडे वळून पाहिलं, तसे निखिल जोरात हसायला लागला. अरे बघ, काय भारीच ना, गंमतच केली मी तुझी, आणि तू कसा फसलास. थांब आता मृणाललाच सांगतो. तुझं आणि तिचं काही झालं तर सरळ बाबांना फोन करायचा. तू तिचं काही ऐकलं नाही तर. असे बोलून निखिल साहिलला चिडवत म्हणाला. त्यांच्या हसण्याचा आवाज ऐकून कावेरी किचनमधून बाहेर आल्या. काही झालंय का, त्या विचारू लागल्यात. काही नाही हो काकी, असंच आमच्या सहजच गप्पा चालू आहेत, निखिल म्हणाला. बरं ठीक आहे, मग मी जेवायला वाढते. साऊ आणि मनूलाही बोलवते, तोपर्यंत तुम्ही हातपाय धुवून घ्या. कावेरी यांनी श्रावणी आणि मृणाललाही आवाज दिला. त्या सगळ्यांनी एकत्र मिळूनच जेवण केले. जेवण झाल्यावरती पुन्हा त्यांच्या काही वेळ गप्पा रंगल्यात. गप्पा करत करतच 10 वाजून गेले, तरीही अजूनही श्रावणीचे बाबा आले नव्हते. आई, चला निघतो आम्ही. बाबा तर अजूनही आले नाहीत. वाटतं त्यांच्यासोबत आज काही भेट होणार नाही, साहिल म्हणाला. हो ना, त्यांचा काही वेळच फिक्स नसतो. सांगितलेल्या वेळात ते कधीच येत नाही. चालेल हां, या मग तुम्ही, आणि सांभाळून जा. मृणालने निघताना कावेरी आणि श्रावणी या दोघींचाही निरोप घेतला. चला काकी, निघतो आम्ही, निखिल बोलला. श्रावणी, चल बाय, भेटू आपण उद्या. निखिल बोलताना श्रावणीच्याच डोळ्यातच पाहून बोलत होता, तर श्रावणीही त्याच्याच डोळ्यांमध्ये हरवलेली होती. दिवसाअखेर आज त्या दोघांचा वाद तरी संपला. मृणाल, साहिल, निखिल हे तिघेही घरी जाण्यास निघाले. स्टोरीमधल्या गमतीजमती पाहण्यासाठी भेटू पुढच्या भागात. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.